नमस्कार प्रिय पत्रकार बांधवांनो, गेल्या 1 महिन्यापूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेब आणि माझे विधान भवनातील जे काही भांडणं होते त्या भांडणामध्ये गैरसमजुतीतून हे काही गोष्टी झाल्या होत्या। अतुल सावे साहेबांचा एक PA अशोक शेळके नावाचा या गोष्टीला सगळं कारणीभूत आहे। चाड्या लावणं, माणसावर माणसं घालणं, प्रदेशाध्यक्षांना वेगळ्या गोष्टी सांगणं, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाच्या OSDनं वेगळ्या गोष्टी सांगणं आणि दुसरी गोष्ट ह्या गोष्टीमुळं हे गैरसमजातून हे माझे भांडणं झालते। याच्यामध्ये मूळ मुद्दा आहे की गेल्या 15 दिवसापूर्वी मी मुंबईला जाऊन आलो। त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सावे साहेबांना फोन करून सांगितलं, काही गोष्टी क्लिअर झाल्या। मी सावे साहेबांना भेटलो। ज्यावेळेस भांडणं झाले त्यावेळेस शेळके मला मारहाण करत होता, त्यावेळेस प्रवीण चव्हाण आणि अतुल सावे साहेब हे दोघं सोडासोडी करत होते। त्यांचं मला हात वगैरे धक्काबुक्की लागली, पण माझं त्यांच्याबद्दल आज कुठल्याही कसल्याही परिस्थितीत म्हणणं नाही आहे। मी त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल केला होता, अर्ज केला होता, कंप्लेंट केली होती, याच्यामध्ये मूळ मुद्दा हा अशोक शेळके हा सावे साहेबांचा PA आहे आणि हा PA इतका हरामखोर आहे की ह्या PAमुळं मला शेवटी सावे साहेबांवर गुन्हा दाखल करावा लागला होता। याच्यामध्ये मूळ मुद्दा हा असा आहे की सावे साहेबांचा या प्रकरणाशी कुठलाही हे नाही आहे, संबंध नाही आहे। जो मी निधी मागितला होता तो निधी मला त्यांनी ऑलरेडी 1 कोटी रुपयाचा निधी पक्षाला कळवला होता, पण मीच काही गोष्टी अडून बसलो होतो, तरी त्यांनी 1 कोटी रुपयाचा आणखी निधी दिला। मी ज्या फ्रेममध्ये बसत होतो 2 कोटी रुपयाचा निधी सावे साहेबांनी मला दिलेला आहे। जूनमध्ये तो निधी वितरित होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे कार्यकर्ते आहेत जालना जिल्ह्यातील जे देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे, त्यांना हा निधी मी देणार आहे आणि त्यांच्या नावासहित तो देणार आहे। मूळ मुद्दा याच्यामध्ये आहे की शेळके हा मंत्री अतुल सावे साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या OSDनं सगळं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल चुकीचं सांगतो। गेल्या 1-2 महिन्यापूर्वी माझा फडणवीस साहेबांच्या एका OSDने पोलीस रिपोर्ट मागितला होता, हे मला एका आमदारांनी सांगितलं आणि याच्याबद्दल मी कंप्लेंट फडणवीस साहेबांकडे करणार आहे। आणि काही OSD आणि काही PA मंत्र्यांचे हे जाणून बुजून त्रास हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना देतात। ह्या काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत। एका प्रदेशाध्यक्षांना एका सेलच्या शेळकेंनी आणि फडणवीस साहेबांच्या OSDंनी थोडंफार बोलाबोली झालेली आहे। हे असे जाणूनबुजून त्रास देणार आहेत, पण पक्ष हा आमचा चांगला आहे, नेते आमचे चांगले, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आम्ही गौण सोडित आहेत। या प्रकरणामध्ये आपण जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे का? गुन्हा दाखल झाला आहे का नाही मी हे कन्फर्म सांगत नाही, पण मला जी माहिती आहे की मी जी तक्रारीसाठी मी अर्ज केलेला आहे त्याची मला कॉपी 1-2-3 दिवसात येणारच आहे। मी ती तक्रार मागे घेण्याची प्रेस नोट आपल्याला देईल। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव आसाराम दादा उत्तमराव डोंगरे, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे। आभारी आहे आपण। आजच्या पत्रकार परिषदेचं काय नियोजन? नमस्कार प्रिय पत्रकार बांधवांनो, गेल्या 1 महिन्यापूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब यांच्यातील आणि माझ्यातील काही भांडण झाले होते। हे भांडण काही गोष्टीमुळं खूप गाजावाजा झाला। आपल्या मीडिया बांधवांच्या थ्रूच मी मागच्या वेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी बरेच खुलासे केले ते। त्यानंतर मुंबईला ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष साहेबांनी बावनकुळे साहेबांनी मला बोलून घेतलं आणि काही गोष्टींचा खुलासा झाला। त्यानंतर मी त्या गोष्टी व्हेरीफाय केल्या, तर व्हेरीफाय झाल्यानंतर मला असं कळून चुकलं की या जी घटना घडली होती या घटनेमध्ये सावे साहेबांचा कसल्याही प्रकारचा रोल नव्हता। याच्यातील जो मुख्य सूत्रधार होता अशोक शेळके नावांचा, तो त्यांचा PA, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो, आणि या शेळकेने सर्व गोष्टी भरून दिल्या, त्यामुळं सावे साहेबांचा गैरसमज झाला। दुसरे PA श्री चव्हाण यांच्याबद्दल पण माझा गैरसमज झाला होता। मूळ मुद्दा हा होता की जी माझी वाटचाल आहे या वाटचालीला थोडंफार डाग लावण्याचा प्रयत्न हा शेळके करत होता। शेळके हा मुंबईचा आहे आणि मुंबईमध्ये राहून तो काड्या करतो असं भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच आमदारांनी आणि नेत्यांनी पण मला सांगितलं। हे प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झाल्या
शेळकेंचा बऱ्याच जणांना त्रास आहे. बंगल्यावर गेल्यानंतर शेळके हा उद्धटपणे बोलतो, तिथं बसू देत नाही. दुसरी गोष्ट याच्यातला जो साहेबांचा काही स्टाफ आहे त्या स्टाफला पण शेळकेचा त्रास आहे. शिपायाला जेवण नाही दिलं तर शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांना जे OSD आहे तर पी आहे तर यांना पण उद्धट बोलणे, वागणे. तर मूळ मुद्दा हा आहे की गेल्या 1 महिन्यापूर्वी जे भांडण झालं तर त्यावेळेस मी त्या गोष्टी काही व्हेरीफाय केल्या. तर त्याच्यामध्ये असा विषय झाला की ज्यावेळेस शेळकेंनी मला 1-2 चापटा मारल्या होत्या त्यावेळेस साहेब आणि प्रवीण चव्हाण जे दुसरे पी आहेत साहेब हे त्यांना सोडत होते आणि मला पण म्हणजे हे करत होते, कव्हर करत होते. त्यावेळेस ते मला साहेबांचे एक चापट लागली आणि यांच्या पण आपल्या जो प्रवीण चव्हाण पी आहे त्यांचे पण 1-2 चापट लागले, समजा धरताना लागल्या. तर माझा गैरसमज झाला पण त्यानंतर सुद्धा साहेबांनी मला सावरलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये जो निधीचा विषय होता तर ऑलरेडी पक्षाला त्यांनी सांगितलेलं आहे की मी 2 कोटी रुपयाचा निधी डोंगरेंना दिलेला आहे. त्यांनी 2 कोटी रुपयाचं तसं पत्र पण पक्षाला दिलेलं आहे. आदरणीय बावनकुळे साहेबांनी मला ते रिकमेंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दादा डोंगरेंचे आणि माझ्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत आंबड, घनसांगवी, जालना जिल्ह्यातील, ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आता पत्रकार परिषद घेता, आता म्हणते मारहाण झाली, नेमकं काय याच्यामध्ये? नाही, मूळ मुद्दा बरोबर आहे तुमचा. मूळ मुद्दा हा आहे की ज्यावेळेस समजा मला एखाद्याने मारतोय आणि दुसरी गोष्ट त्याला ते धरायला गेले, मला एखादी चापट लागली किंवा धरता हात लागला, आलं लक्षात, तर ह्या गोष्टी झाल्या होत्या आणि ह्या गोष्टी मी क्लिअर केल्या आम्ही बसून सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर मग मी हे आज तुम्हाला हे पुराव्यासहित खुलासे करत आहे. हात लागल्यानंतर कोणी FIR दाखल करत नाही, तेही राज्याच्या नामदारांवर. अगदी एक जबाबदार मंत्री आहेत आणि तुमच्याच पक्षाचे. तुम्ही FIR सुद्धा दाखल केला, त्यावेळेस तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि आज पुन्हा म्हणताय गैरसमजुतीतून झालं. गैरसमजुतीतून मारहाण होत नाही. अगदी बरोबर तुम्ही म्हणतात ते. दुसरी गोष्ट साहेबांनी त्यावेळेस मला म्हणजे काही हेच केलं नव्हतं, काय म्हणजे बोलले पण नव्हते, मला थोडं हे पण केलं नव्हतं. माझ्याशी जर बोलले असेल ते डायरेक्ट निघून गेले. मला वाटलं त्यांची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, म्हणून मी डायरेक्ट बरोबर कंप्लेंट करणार. आणि शेळके कोण आहे? तो अशोक शेळके, थर्ड क्लास कार्यकर्ता आहे तो. आणि तो आता जो यांचा हे झाला काय PA झाला आहे, मग PA कोणाचा तर मंत्र्यांचा. मग मला पहिलं प्रोटोकॉलनुसार मंत्र्यावरच गुन्हा दाखल करावा लागेल, ते तिथं होते ना, त्यानुसार मी केलं. कारण की आम्ही साहेबांना त्या दिवशी सांस्कृतिक मंडळावर हा प्रश्न तुमचा विचारला होता. त्यांनी त्यावेळेसच सांगितलं होतं यात माझा काही एक रोल नाही, माझ्या इथे CCTV कॅमेरे तुम्ही चेक करू शकता. हा प्रश्न मी तुम्हालाही विचारला होता. तुम्ही म्हटले नाही, FIR दाखल केलेला मला मारहाण झाली, हे सगळं झालं आणि मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यावेळेस तुम्ही ठाम होता. बरोबर. त्या दिवशीचं खरं का आजचं खरं? नाही, हे बघा मी तुम्हाला आज तेच सांगतो मी तुम्हाला. प्रेशर वगैरे असेल तर तसं सांगा. नाही, माझ्यावर काही प्रेशर नाही कुठल्या प्रकारचं. कारण काय मी सरळ आणि सतत निधी मिळालं म्हणून तुम्ही आता हे पत्रकार परिषद? नाही, निधीची इन्व्हेस्टमेंट अगोदरच केली ती, मला माहीत नव्हतं ती. 1 कोटी रुपयाचा निधी मला अगोदरच दिला त्यांनी, हे पक्षाला सांगितलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर वाढीव निधी काय जो क्रायटेरिया बसतोय, आता थोडक्यात विधानसभा प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, काय यांना जो क्रायटेरिया लागू आहे त्या कुठल्या क्रायटेरियामध्ये मला किती निधी देण्यात येतोय, त्या निधीमध्ये जे मी काय 1-2 कोटी रुपयाचा काय निधी असेल त्या फ्रेममध्ये मला त्यांनी बसवलेलं आहे. बरं, शेळके नावाचे जे PA आहेत, तुम्ही सांगितलं आता का खूप अजूनही आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याच्या बाबतीत तक्रार करतात. काही 2-4 आमदारांचे नावं सांगा. हे बघा तुम्हाला सांगितलं, हे बघा कसं असतं माहिती आहे का, इंटरनल गोष्टी असतात ह्या. ज्यावेळेस गोष्टी समोर येतील, आज आल्या त्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो मी भविष्यामध्ये नक्की येतील. शेळकेंनी ज्यावेळेस मंत्री झाले त्यावेळेस बीडच्या कार्यकर्त्यांना, तुम्ही आणखी सांगतो मी, बीडच्या कार्यकर्त्यांना तिथून अक्षरशः धक्के मारून हाकलून दिलेले बंगल्यावरून. शेळकेवर जे आरोप करता हे आरोप खरे आहे का? पण आता हे मी तुम्हाला आज लोकसभा झाल्यानंतर मी पुराव्यासहित माणसं आणतो. जिल्हा प्रमुख आहेत 2 त्याच्यामध्ये. परत व्हायचं की तुम्ही परत 10 दिवसांनी पत्रकार परिषद? नाही, हे बघा तुम्हाला आणखी सांगतो मी, माझ्याशी तुम्ही मला बॉन्डवर लिहून घ्या. अशोक शेळकेनीच सगळं हे कार्यस्थान केलेलं आहे. आणि अशोक शेळके हे किती लोकांना त्रास देतो, काय भारतीय जनता पार्टीच्या एका प्रदेशाध्यक्षाला शेळकेंनी शिवीगाळ केली. मी तुम्हाला त्यांचं नाव सांगत नाही. मी तुम्हाला कारवाई नक्की होईल, कारवाई आम्ही करून घेणार जूनमध्ये. तुमची हीच भूमिका मागच्या पत्रकार परिषदेत अतुल सावेंच्या विरोधात होते. आज तुम्ही तुमची भूमिका नाव बदललंय, फक्त भूमिका पुन्हा तेच मांडताय. खरी कोणती आणि खोटी कोणती? नाही, पुन्हा 10-15 दिवसानंतर पुन्हा एक नवीन. नाही, ऐकून घ्या साहेब. काय असतं माहिती काय, कुठल्या गोष्टीला एक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, व्हेरीफाय करण्याची पद्धत असते.
आलं लक्षात. भांडणं झाल्यानंतर तिथं 20-25 जणांचा मॉब होता, त्याच्यामध्ये मी टेन्शनमध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट, मी काय प्रत्येकाकडे लक्ष देणार नव्हतो. साहेबांनी मला ज्यावेळेस धाराधरी केली, आतमध्ये सोडासोडी केली, त्यावेळेस त्यांचा हात वगैरे लागला, ते जाऊ द्या, काय विषय नाही, गौण गोष्टी त्या. पण मूळ मुद्दा हे याच्यामध्ये शेळकेंचा मेन रोल आहे. मग त्या आमदारांची नावं सांगा ना, ज्यांनी तुम्हाला सांगितलंय. नाही, मी आज त्या गोष्टी नाही क्लिअर करणार. मी तुम्हाला पुराव्यासहित ती जूनमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासहित माणसं देतो. जर पक्षाने कारवाई नाही केली शेळकेवर काय, तर मी तुम्हाला पुराव्यासहित ते माणसं, त्या माणसांना तुम्ही वाटल्यास व्हॉइस कॉल करा. प्रतिष्ठित माणसं आहेत, पक्षाशी संबंधित आहेत, त्या माणसांना तुम्ही कॉल करून विचारू शकता. मग आता तुम्ही ही जी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, साहेबांनी सांगितलं होतं का बा आता सिमेंट झालाय, घडून आलाय, आता जे झालं गैरसमज दूर झाले, पत्रकार परिषद घेऊन पुन्हा ते क्लिअर करा. तुम्हाला एकच सांगतो, मी अतुल साहेबांना भेटलो. बावनकुळे साहेबांनी त्यांना फोनवर सांगितलं, काही गोष्टी क्लिअर झाल्या. मी पण होतो, जाऊन भेटलो, दर्शन घेतलं. ते म्हणले, अतुल साहेब म्हणले, तुला काय करायचं ते कर, माझा याच्यामध्ये काही रोल नाही आहे. आणि तुझ्या माहितीच सांगतो, म्हणजे तू माझ्या मुलासारखा आहेस. माझी पण काही चिडचिड होत असते, काही गोष्टीची कार्यकर्ते हजर आहेत, पण मी तुझ्यासाठी चांगल्या भूमिकेतूनच कधी पण उभा राहणार आहे. बस एवढंच सांगितलं. साहेबांच्या विरोधात तुम्ही तक्रार केलेली आहे, हां. ती तक्रार आता कायम ठेवणार का परत घेणार? नाही, मी परत घेतली, पण मी मुंबईला गेलो नाही ह्या 15 दिवसामध्ये. ती मला त्याची एक कॉपी येणार आहे, मी ती मीडियाला सुद्धा देणार आहे, पत्रकार बांधवांना पूर्ण. चलो, धन्यवाद. यस, ओके, आभारी होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग जो खंबीरपणे उभा राहिला कार्यकर्ता आहे, तिथला एक 50-100 जणांचा आमचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपला 2 कोटी रुपयांचा निधी सन्माननीय अतुल साहेबांनी तांडवस्ती योजनेअंतर्गत दिलेला आहे. तो जूनमध्ये रिफ्लेक्ट होईल, जूनमध्ये त्याचं हे होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये मूळ मुद्दा की साहेबांसारखा एक चांगला माणूस होता. आता काही गोष्टी होत्या, चिडचिड वगैरे होतं, कार्यकर्ता एवढा मोठा व्याप आहे, साहेबांना पण शुगर आहे, BP आहे, त्याच्यामुळे होतात त्या गोष्टी. आता म्हणजे आम्ही क्लिअर केल्या. आज मी ह्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे संभाजीनगर मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना पण सांगू इच्छितो की या प्रकरणाशी साहेब आणि प्रवीण चव्हाण यांचा कुठलाही संबंध नाही आहे. याला जबाबदार फक्त अशोक शेळके नावाचा व्यक्ती आहे आणि तो प्रत्येकाचा असा गेम करतो असं आम्हाला कळलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक मंत्र्याचा एक PA असंच काम करतो, अशाच चाड्या करतो. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण 2-4 OSD याच्यामध्ये इन्व्हॉल्व येतं. ते यांची एक साखळी आहे. मी ते OSDचे नावसुद्धा मी काही दिवसानंतर, एवढे लोकसभा नंतर क्लिअर करणार आहे. फडणवीस साहेबांना पण या विषयावर मी बोलणार आहे की भेट न देणे, आमदारांना सुद्धा भेटी होऊ देत नाही, तर कार्यकर्त्यांचा विषय लांब राहिला, चांगला कार्यकर्ता असतं याबद्दल हे करणे. विशेष म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी की माझ्या अशा काही गोष्टी आहेत, आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काही OSDने पोलीस रिपोर्ट मागितला होता माझा. हे मला एका आमदारांनी सांगितलं. का तर मी चांगलं काम करतो म्हणून. त्या शेळकेच्या माहितीच्या शेळकेने सांगितल्यामुळं फडणवीस साहेबांच्या एका OSDने माझा पोलीस रिपोर्ट मागितला होता संभाजीनगरहून. माझं कार्यक्षेत्र हे मराठवाडा आहे आणि मी संभाजीनगरमध्ये राहतो, त्याच्यामुळं मी कुणाचा कार्यकर्ता असणं वगैरे काही नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीचं काम धनाने करणार आहे, मी तळमळीने करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या मी आधिपत्याखाली भविष्यात पण काम करणार आहे, त्यात संकोच नाही. पण हे काही असे ते चमचेगिरी करणारे लोक आहेत, हे चमचे PA ज्याला म्हणतो आपण, हे प्रत्येक मंत्र्याकडे एक चमचे PA आहेत आणि यांचा बंदोबस्त आम्ही जून-जुलैमध्ये नक्की करणार आहोत. त्यावेळेस आपण स्पष्ट आरोप केला होता का साहेबांनी तुम्हाला मारहाण केली, हा स्पष्ट आरोप केला होता. याच्यात गैरसमज कसं काय होऊ शकतो? नाही, अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न की साहेबांनी मला मारहाण केली. पण ज्यावेळेस शेळकेने मला मारलं काय, त्यावेळेस साहेबांनी मला धरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये एखादी चापट मला लागली साहेबांची. मारली का लागली? नाही, लागली चापट, मारली नाही. मारहाणीचं ठीक आहे, गैरसमज शकतो, पण म्हणजे शिवीगाळ सुद्धा करण्यात आली. नाही, शिवीगाळ हे बघा कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी तुम्हाला आता आणखी पण क्लिअर करतो. शिवीगाळ म्हणजे एखाद वेळेस माणूस बोलून जातं प्रेमात, साहेब प्रेमात बोलून गेले असतील आणि काय हरकत, वडिलासारखे माझे ते बोलले तरी काय विषय. आणि वडिलासारखंच आम्ही जर प्रत्येक वेळेस त्यांच्याकडं कार्यकर्ता म्हणून जायचं, मग निधी मागण्यासाठीच जायचं का? मग एका त्यांचं बोलणं ऐकून घेतलं म्हणून काय झालं, दिल्या सर. पत्रकार परिषद घेऊन तुम्ही
प्रसिद्धीसाठी घेतली होती का? नाही, प्रसिद्धीसाठीचा विषय नव्हता हा. मूळ मुद्दा हा होता माझ्यावर जो अन्याय झाला, पण याला वेगळे कारण होते आणि ह्या कारणामुळे मी ती पत्रकार परिषद घेतली होती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर जर होते तर प्रत्येक कार्यकर्त्याला असा म्हणजे एक मेसेज जाऊ नये म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली. याच्यासाठी तुम्हाला वाटतं जिम्मेदार हा? आहे या सगळ्या तुमच्यासोबत घडण्यासाठी? ह्या घटनेशी आणि तुम्ही आणखी व्हेरीफाय करा, अशोक शेळके नावाचा PA हा महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि कार्यकर्त्यांना त्रास देतो. हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या OSDंना सगळं चुकीचं सांगतो, बावनकुळे साहेबांच्या OSDंना पण चुकीचं सांगतो. शेळके हा याची अवकात काहीच नाही आहे. आम्ही सगळं व्हेरीफाय केलं. मागच्या वेळेस हे नाव तुमच्या पत्रकार परिषदेत नव्हतं, तुमच्या तोंडून आलंच नाही. ठीक आहे, तुम्ही बघा, व्हेरीफाय करा. शेळके नावाचे OSD PA म्हणून तुमचा विषय नाही. मागच्या वेळेस तुम्ही त्याच्यावर आरोपच नाही केला, डायरेक्ट नामदारांवर तुमचा आरोप. नाही, तुम्ही शेळकेंचं बघा. शेळकेंनी मला मारहाण केली ती. आणखी पण तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मागची डिबेट पाहू शकता. शेळकेंचा मुख्य रोल आहे याच्यामध्ये. कारण कसं असतं माहिती आहे का, त्यावेळेस मी पण रागात होतो, मी पण डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलो, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज मी जे व्हेरीफाय केलं आणि व्हेरीफाय केल्यानंतर मी ही पत्रकार परिषद घेतोय. म्हणजे तुम्हाला निधी दिला हां. नाही म्हणून सनी तुमचा सावे साहेबांवर राग होता, कारण आता निधी तुम्हाला भेटला म्हणून राग शांत झाला. अगदी बरोबर बोललात. अतुल सावे साहेबांनी मला 1 कोटी रुपयाचा निधी दिला होता. तांडा वस्ती योजनेअंतर्गत एंडॉर्समेंट 1 कोटीची होती, पण मीच अडून बसलो होतो. मी खरं बोलणार आहे, कारण माझे कार्यकर्ते तिथे जास्त होते. मी तिथं त्यांना जास्त निधी मागत होतो. DPTCतून पण मी त्यांना जास्त निधी मागत होतो. पण सावे साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की खासदार रावसाहेब दानवे साहेबांना यावेळेस निधी जास्त द्यायचा आहे, त्यांची लोकसभा आहे, आपण तुम्हाला जूनमध्ये ॲडजस्ट करू, हे सावे साहेबांनी प्रांजळ सांगितलं होतं. सावे साहेबांनी 1 कोटी रुपये निधी दिला. त्यानंतर हे प्रकरण झाल्यानंतर त्यांनी पक्षाला क्लिअर केलं की मी आणखी 1 कोटी निधी देतोय आणि जे काही लागेल तर DPTCमधून आणखी पण मी कार्यकर्त्यांना मॅनेज करणार आहे, कार्यकर्त्यांना निधी देणार आहे, कोणाला मी रागवणार नाही किंवा कोणाचं नाराजी घेणार नाही. म्हणजे नामदारांवर तुमचा आरोप फक्त निधीसाठी होता असं? नाही, नामदारांवर आरोप निधीसाठी नव्हता. काय नामदारांवर आरोप असं होतं की काही गोष्टी त्यांना पण PA चुकीच्या पद्धतीने सांगत होते आणि ह्या गोष्टी घडल्यामुळं मला सुद्धा काही गोष्टी नाईलाजाने तो बोलावं लागलं ना. आतल्या गोष्टी आता किती केलं तरी माणसाची ज्यावेळेस नरड्यालाच येतं त्यावेळेस माणूस बोलून जातो, स्पष्ट दाखवतो. आता तुमच्यात मध्यस्थी कोणी केली? मध्यस्थी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी केली. मध्यस्थी म्हणजे समोरासमोर बसवलं आणि ते विषय क्लिअर करून टाकले. मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण अतुल सावे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, त्यांनी मला मारहाण केलेली आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहे. बरोबर आहे, अगदी पत्रकार परिषद घेऊन मला सांगताय की त्यांनी मारहाण केलेलीच नाही. बरोबर आहे. आजची पत्रकार परिषद येण्यासाठी तुमच्यावर काही प्रेशर आहे का किंवा तुम्हाला काही लालच वगैरे दिलेली आहे का? नाही, हे तुम्हाला पत्रकार बांधून स्पष्ट सांगतो मी. धमकी वगैरे दिलेली आहे? नाही. सावे साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी हे प्रकरण झाल्यानंतर मला कसलाही फोन केलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, मूळ मुद्दा याच्यामध्ये एक आहे की सावे साहेबांच्या बद्दलच्या माझ्याबद्दल जो कम्युनिकेशन गॅप होता, या कम्युनिकेशन गॅपमुळे हे झालेलं प्रकरण होतं. काय की अगोदर ज्यांनी 1/4/2024 रोजी मला 1 कोटी रुपयाचा निधी दिला काय, पण मी त्या निधीवर अडून बसलो होतो. त्यानंतर त्यांनी हे केलं आणि दुसरी गोष्ट, तांडावस्ती योजनेचा 2023-24चा निधी हा संपलेला आहे. काय 24-25च्या निधीमध्ये आम्हाला जे काय आमच्या म्हणजे मागण्या असतील, आता मी काय उद्या 50 कोटी मागणी पक्षाला ते देणार नाहीत, पण ज्या मी क्रायटेरियामध्ये बसतो तो क्रायटेरियाचा निधी मला पूर्ण दिला जाईल आणि त्याची त्यांनी एन्डोर्समेंट पण त्यांनी पक्षाला केलेली आहे आणि सांगितलेलं आहे. तुम्ही